नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पडताळणीसाठी जी शेवटची मुदत दिली होती, अंतिम तारीख दिली होती 18 नोव्हेंबर 2025 रोजीची. तर त्याला आता मुदतवाढ भेटली आहे. तुम्हा सर्वांना आता ई-के-वाय-सी पडताळणी करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना तुमची ई-के-वाय-सी पडताळणी करण्यासाठी जे आहे, ते आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ दिलेला आहे. मुदतवाढ सरकारने दिलेली आहे आणि तुम्ही आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमची ई-के-वाय-सी पडताळणी जी आहे ती पूर्ण करू शकता. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो, की ई-के-वाय-सी बऱ्याचशा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी अजूनही पूर्ण झाली नाहीत. बऱ्याचशा ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत. अतिवृष्टी बऱ्याचशा ठिकाणी झाली त्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट्स आता त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ दिलेली आहे असं सांगण्यात येतंय. आणि हो, जसं तुम्हाला माहीत असेल, की ज्यांचे पती आहेत नाही किंवा वडील आहेत नाही किंवा जे डायव्होर्स ज्या लाडक्या बहिणींनी घेतले आहेत, अशांना सुद्धा काही ऑप्शन सरकार आता उपलब्ध करून देणार होते. लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देणार होते. तर ते ऑप्शनसुद्धा आता लवकरच ते उपलब्ध करून देणार आहेत. काही दिवसामध्ये आपल्याला ते ऑप्शन बघायला भेटू शकते, जिथे आपल्याला डॉक्युमेंट जे आहे वडील हयात नसते तर त्यांचं सर्टिफिकेट किंवा पती नसेल तर त्यांचं सर्टिफिकेट किंवा डायव्होर्स असेल तर त्याचं जे काही अधिकृत सर्टिफिकेट असतील संबंधित ते तुम्हाला अपलोड करण्याचं ऑप्शन असेल किंवा ते संबंधित ठिकाण जे आहेत बालविकास ठिकाण असं काहीतरी ऑफिस सांगण्यात येते, जिथे तुम्हाला ते दाखवायचं आहे, जेणेकरून तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. त्याबाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवू, जिथे तुम्हाला नवीन अपडेट जे आहे ते पूर्ण आपण विगतवार सांगू. पण सध्या तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी अजून जवळ-जवळ 1 महिना अजून भेटलाय. तर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी जर अजून झालेली नसेल, तर ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण अ, पहिल्या वेळेस बऱ्याचशा वेळेस असं होतंय की दिवसाची वेबसाईट चालत नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी अशी प्रॉब्लेम येते ओ-टी-पी संबंधित. तर अजूनसुद्धा जेवढं लवकर होईल तेवढी तुमची ई-के-वाय-सी पडताळणी जी आहे ती पूर्ण करून घ्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपण जेव्हा संबंधित अपडेट व्हिडिओ बनवू, तो सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.